खून झाला असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही. सुरेश धसांचा कालच्या मोर्चातील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट. धसांच्या मध्यस्थीनंतर सूर्यवंशी कुटुंबांचा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला. सुरेश धसांच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांकडून सवाल. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानी यांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं आणि 2 महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळत नाही. सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने व्यक्त केली खंत. धनंजय मुंडेंविरोधात फडणवीस दादांसह सीबीआय, कॅग आणि लोकायुक्तांना पत्र दिल्याची अंजली धमानी यांची माहिती. 4 प्रकरणात मुंडेंची आमदारकी रद्द झाली. आताही रद्द झाली पाहिजे. टोलवाटोलवी न करता मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घ्या अशीही मागणी. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार. 52कुळेंची ग्वाही. धनंजय मुंडेंप्रकरणी मोर्चात भूमिका स्पष्ट केली होती. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. जनतेच्या मनात संशय राहू नये म्हणून मंत्रिपदाचा त्याग करावा. प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. पोलिसांकडून शोध सुरू. अजितदारांना आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे याचं भान ठेवावं. अजितदारांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर प्रवीण दरेकरांचं उत्तर. राजकारणात मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवावी लागते. जे पूर्णपणे अपयशी झाले त्यांना टीका टिप्पणी करण्याशिवाय काही उरलं नाही. सुनील तटकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार. शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला. अभ्यासानं ते मोठे झाले. त्यानुसार आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण. अशा वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी. सोलापूरकर जिथे असेल तिथे सोडणार. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य समोर आल्यावर जितेंद्र आव्हाड आक्रमक. शिवराय आणि बाबासाहेबांबद्दलचे शब्द मागे घेण्याची मागणी. राहुल सोलापूरकरची जीप छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस. अमोल मिटकरी यांच्याकडून 1 लाखांचं बक्षीस जाहीर. महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात. सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली. सोलापूरकरवर फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करावी. सचिन खरात यांची मागणी. वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी. राहुल सोलापूरकरवर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत आणि मेंटल नसेल तर गुन्हा दाखल करून येरवडा जेलमध्ये पाठवा. रोहित पवार यांचं ट्विट. मनोज जरांगेंचे मेव्हणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई. आवाज दाबण्यासाठी षडयंत्र. मनोज जरांगेंचा आरोप. जरांगेंचे मेव्हणे विलास खेडकरांवर जालना पोलिसांकडून तडीपारीची कारवाई. अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी असे गुन्हे दाखल असल्यानं खेडकरांसह आणखी 9 जणांवर तडीपारीची कारवाई. राहुल सोलापूरकर कोण? त्याचं राजकारणातलं योगदान काय? त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. शेकाप नेते जयंत पाटलांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचा आजपासून परदेश दौरा. आजपासून मोदी 3 दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर. पुण्यात अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सर्व आजी माजी आमदारांची बैठक. आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत सखोल चर्चा. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात. स्वार्थी भावनेने आलेले कधी एकत्र राहू शकत नाही. एकनाथ शिंदेंची टीका. 2019 मध्ये ठाकरे पवारांनी प्री पोल अंडरस्टँडिंग केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. सरकार बनवू शकतो हे कळल्यानंतर ठाकरेंनी रंग बदलले. देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका. तर 2014 मध्ये असं काय झालं की भाजपने आमच्याशी युती तोडली? संजय राऊतांचा सवाल. मनपा निवडणुकीत ठाकरे गटापाठोपाठ मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा. आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसची बैठक. बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील निरीक्षक आणि इतर पदाधिकारी उपस्थित. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. जनतेशी त्यांना काही घेणं देणं नाही. भाजप नेते आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर टीका.
शिवसेना शिंदे गटाच्या ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुखपदी द्वारकानाथ भोईर यांची नियुक्ती तर विजय चौगुले यांची शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र उपनेतेपदावर नियुक्ती। काही दिवसांपूर्वी द्वारकानाथ भोईर यांनी ठाकरे गटातून राजीनामा देत शिंदे गटात केला होता पक्षप्रवेश। बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस। एका प्रकरणात कडूंना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा। कडूंना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ठेवण्यावर आक्षेप। पुणे जिल्ह्यातील जीबीएस आटोक्यात रुग्णसंख्या घटली। गेल्या 24 तासात एक बाधित रुग्ण आढळला। रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं। 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला। पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात। परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून एक पथक तयार। जीबीएस रुग्णांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची प्रतिक्रिया। लवकरच डॉक्टरांची रिक्त पदं भरली जातील। पुढच्या 15 दिवसात 400 डॉक्टर्स हजर होतील। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं आश्वासन। गडचिरोलीतील आदिवासी भाग औद्योगिक विकासाचा क्षेत्र बनतोय। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारा जिल्हा गडचिरोली असेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन। महाराष्ट्रातील जनतेनं मोदींना तिसऱ्यांदा प्रेम दिलं। जनतेसाठी 3 पट काम करण्याचा संकल्प करायचा। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। वातावरण नसताना निकाल भाजपच्या बाजूने लागतो ही संशोधनाची बाब। लोकशाहीचं पतन होऊ नये। दिल्लीतील भाजपच्या विजयावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बनावट औषध आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा। केंद्राकडे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी। गोदामांची परिस्थिती बिकट। सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न। पणन मंत्री जयकुमार रावल यांची सोयाबीन खरेदीबाबत प्रतिक्रिया। पुण्याच्या भोरमधील चिखलगावात माजी आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। नळपाणी पुरवठा, उपसा जलसिंचन योजना आणि आरोग्य सेवेच्या कामांचं भूमिपूजन। गोंदिया जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी आज निवडणूक होणार। सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। राज्यात उकाडा वाढला। फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून पहाटेची थंडी कमी। कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज। कर्नाटक राजस्थानच्या धर्तीवर राज्यात औषध वितरण व्यवस्था। तुटवडा दूर करण्यासाठी प्राधिकरण सक्षम करण्यावर भर। लवकरच 24 कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार। मुंबई अहमदाबाद मार्गावर ट्रेनची यशस्वी चाचणी। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार। रोहा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजतापासून पावणे 4 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी 12,000 घरं बांधणार। आश्रय योजनेसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद। आतापर्यंत योजनेचं 25% काम पूर्ण। मुंबईत अग्निशमन दलाच्या 7 नवीन केंद्रांपैकी कांदिवली कांजूरबार्गमधील केंद्र बांधून तयार। तर सांताक्रूज, चेंबूर, अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालगत 2 केंद्र बांधण्यात येणार। महापालिकेचं एकात्मिक पदपथ धोरण तयार। पदपथ चालण्यायोग्य बनवण्यासाठी महापालिकेचा संकल्प। नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप। महापालिका हद्दीत साफसफाई, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे रन टू केअर मॅरेथॉनचं आयोजन। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। कोथिंबीर, अंबाडी, चुका, चवळीच्या दरात वाढ। तर घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत असल्यानं फळभाज्यांचे दर स्थिर। पुण्यातील मार्केट यार्डात फुलांच्या मागणीत घट। सध्या कोणताही सण उत्सव नसल्यानं फुलांची मागणी नाही। झेंडूला घाऊक बाजारात किलोनुसार 20 ते 40 रुपये भाव। रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 28 तारखेपर्यंत मुदतवाढ। लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। 9 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी असल्याचं समोर। राज्यातील धरणं 70% भरलेली। गतवर्षीच्या तुलनेत 20% पाणीसाठा जास्त। राज्यात 138 मोठी धरणं। यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक। पिंपरीतील 17 आरओ प्रकल्पाला टाळ। दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्रकल्पाची तपासणी। पुणे सातारा महामार्गालगत असलेल्या चेलाडीमधील आदिवासी वस्तीला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून भेट।
पुण्याच्या मुळशीतील टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडून 315 कोटींचा निधी. भाजपचे तालुक्याचे कार्याध्यक्ष सागर मारणेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. टेमघर धरणासमोर फटाके वाजवून स्थानिकांकडून आनंद. राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचं साम्राज्य. अस्वच्छतेमुळे अनेक रिक्षा चालकांना श्वसनासंबंधी आजार. इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या नागपूर स्थानकावरील आगमन वेळेत बदल. माघी एकादशीला राज्यातून जवळपास 4 लाख भाविक पंढरीत दाखल. टाळ मृदुंगांचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषानं पंढरी नगरी दुमदुमली. पंढरीत दर्शन मंडपासह स्कायवॉक उभारणीसाठी 102 कोटींची निविदा. दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीचं काम 2 वर्षात पूर्ण होणार. कृष्णा नदीच्या तीरावर सुरू झालेल्या कृष्णामय महोत्सवाला सांगलीकरांची गर्दी. कलशपूजन, साडी नेसवण्याच्या कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. जालन्यात 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याचा प्रकार. बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावातली घटना. तरुणाला कुणी जाळलं याबाबत पोलिसांचा तपास सुरू. कल्याणमध्ये बलात्काराचा आरोप करून 1 लाख रुपयांची सरकारी मदत घेतली, मात्र महिलेने न्यायालयात साक्ष फिरवल्यानं आरोपी निर्दोष मुक्त. महिलेला 1 लाख रुपयांची मदत परत करावी लागणार. या संदर्भात महिलेवर कारवाईची प्रक्रिया सुरू. वाशिममध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगारावर विशेष भर, मात्र मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याचं निदर्शनास. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या निर्णयाच्या चुकीमुळे नुकसान झालं. शिवराज राक्षे यांची प्रतिक्रिया. तर रोहित पवार भरवणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळणार असल्याची राक्षेंची प्रतिक्रिया. सांगलीतील कुंडलच्या कुस्ती मैदानात विद्यमान आणि माजी खासदार आमने-सामने. विशाल पाटील आणि संजय काका पाटलांकडून हस्तांदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावातील साईबाबा मंदिरात महाआरती. मुंबईतील चारकोपमध्ये पीओपीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला बंदी. प्रदूषणामुळे विसर्जनावर निर्बंध घातल्याची प्राथमिक माहिती. मूर्तिकार, कामगार आणि लघु उद्योजकांकडून पीओपी बंदीचा निषेध. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती. धुळे तालुक्यातील शिरूड बोरी परिसरासाठी गिरणा डावा कालव्यातून लवकरच रब्बीसाठी आवर्तन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांची माहिती. शिर्डीत आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज. पालकमंत्री विखे पाटलांची सहकार मंत्र्यांकडे मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटजवळच्या पिंपळगावात इंस्टाग्राम सोशल मीडियावरील स्टोरीमुळे वाद. 17 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या. धुळ्याच्या शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यात वीज चोरी विरोधात महावितरणची मोहीम. 79 वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई. धुळे जिल्ह्यातील देवरगावातील इंडियन मर्चंट नेव्हीमधील यश देवरे तरुण हा 11 दिवसांपासून बेपत्ता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालण्याची देवरे कुटुंबियांची मागणी. जळगावच्या रामेश्वर कॉलनीत 50 बेकायदेशीर सिलेंडर, मोटारसह इतर साहित्य पोलिसांकडून जप्त. 1,64,000 रुपये किमतीचा साठा जप्त. धुळे शहरातील जुन्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती पडक्या. चोरांकडून खिडक्या दरवाजाची चोरी, इमारत पाडण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. सध्या टोमॅटो 10 रुपये किलो. नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. पपईला प्रति किलो 23 रुपयांचा विक्रमी दर. नंदुरबार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लावली जाणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचे देखील हजेरी बायोमेट्रिक मशीनवर घेतली जाणार. नंदुरबारमध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवलं जाणार. नंदुरबार जिल्ह्यातील 58 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा. ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू. सांगलीत महिलांचा चंद्रनमस्कारचा जागतिक विश्वविक्रम. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद. सांगलीतील कुंडलच्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात गौरव मछवाडाने मारली बाजी. पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत 12ची गदा पटकावली. धाराशिव जिल्ह्यात ज्वारीचे भाव घसरले. ज्वारी प्रति क्विंटल 3,000वर. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका.
शिरपूर तालुक्यातील वनजमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाईमध्ये आतापर्यंत 8,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त. बुलढाण्यात शिक्षकाच्या भातुकली नृत्याने सर्वांची मनं जिंकली. जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षकांचं भातुकली नृत्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 61व्या वाढदिवसानिमित्त परभणीत 61 नारळ देवाचरणी अर्पण. चिपळूण नागरी पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेचं गूढ कायम. 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता. वाशिममध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नरांनी काढली कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. प्रयागराजमध्ये किन्नर जगद्गुरू हिमांगी सखी यांच्यावर हल्ल्यात हिमांगी सखी गंभीर जखमी. लक्ष्मीनारायण त्रिपाठीच्या माणसांनी हल्ला केल्याचा हिमांगी सखी यांचा आरोप. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा राजीनामा. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंग यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा राजीनामा. उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे सोपवला राजीनामा. दिल्ली विधानसभा भंग केल्याची अधिसूचना नायब राज्यपालांकडून जारी. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरातल्या जंगलातली घटना. 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट. तर छत्तीसगडमधील सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त. 16 फेब्रुवारीपासून प्रयागराजमध्ये 3 दिवसांचा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव. पर्यटकांना 200 नदी प्रजातींच्या स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचा मेळावा पाहण्याची संधी. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत संरक्षण मंत्रालयाचा करार. भारतीय नौदलासाठी 11 नवीन पिढीच्या ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि 3 कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठी 28 इऑन 51 प्रणाली खरेदी करण्यात येणार.